विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 29 पासून पुढचे प्रश्न अभ्यासणार आहोत. 1 ते 28 प्रश्नांचे व्हिडिओ मी यापूर्वीच आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. पाहिले नसतील तर नक्की पहा. जर तुम्हाला स्कॉलरशिपच्या ट्रिक्स आणि NNMHच्या ट्रिक्स गणित विषयाच्या पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि या परिमेय संख्याबद्दलच्या आणि आज आपण संख्या रेषेसंबंधीचे प्रश्न अभ्यासणार आहोत. जर वेगवेगळ्या ट्रिक्स संख्या रेषेबद्दलच्या तुम्हाला पाहायच्या असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 29वा प्रश्न आहे, पुढील परिमेय संख्यांचा उतरता क्रम कोणता? 7/9, ऋण 5/9, ऋण 9/13 आणि 11/13 या परिमेय संख्यांचा आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे. तर यातल्या दोन परिमेय संख्या या ऋण दिलेल्या आहेत आणि दोन परिमेय संख्या या धन दिलेल्या आहेत. लक्षात घ्या, धन परिमेय संख्या ह्या नेहमी ऋण परिमेय संख्यांपेक्षा मोठ्या असतात. 7/9 आणि 9/13 या दोन परिमेय संख्या या दोन परिमेय संख्यांपेक्षा निश्चितपणाने मोठ्या असतील. आता या दोघांमध्ये कोणती संख्या मोठी आहे? तर या अंश आणि छेदातला फरक पहा, 2 आहे. अंश आणि छेदातला फरक पहा. सॉरी, इथं 9 ऐवजी 11 आहे. 11. अंश आणि छेदातला फरक याही ठिकाणी 2 आहे, याही ठिकाणी 2 आहे. अशा वेळेस ज्या परिमेय संख्येचा अंश आणि छेद मोठा असतो ती परिमेय संख्या मोठी असते. आता आपण उतरता क्रम लावूया. उतरता क्रम म्हणजे या दोघांपैकी सर्वात मोठी संख्या असेल 11/13, यानंतर 7/9, उरल्या या दोन संख्या. तर या ऋण परिमेय संख्या आहेत. या दोघातला फरक पहा. अंश आणि छेदामध्ये 4चा फरक आहे. अंश आणि छेदामध्ये 4चा फरक आहे आणि प्रत्येक ठिकाणी छेद हा मोठा आहे. अशा वेळेस समान फरक असल्यानंतरनं आणि या संख्या ऋण असल्यानंतरनं ज्या परिमेय संख्येचा अंश व छेद मोठा असतो ती परिमेय संख्या लहान असते. म्हणजे ही परिमेय संख्या या परिमेय संख्येपेक्षा मोठी असेल. 3 नंबरला येईल आपली ऋण 5/9 आणि सर्वात शेवटी येईल म्हणजे सर्वात लहान परिमेय संख्या ऋण 9/13. आपल्याला उतरता क्रम लावलेला आहे. आपण कोणत्या पर्यायात हे उत्तर आहे ते पाहूया. पर्याय क्रमांक 2 मध्ये हे उत्तर आहे. म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय 2 हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 30, पुढील परिमेय संख्यांची मांडणी उतरत्या क्रमाने केल्यास मध्यभागी कोणती परिमेय संख्या येईल? उतरत्या क्रमाने म्हणजे मोठी संख्या अगोदर. आता या परिमेय संख्यामध्ये अंश आणि छेदामध्ये कोणत्याही प्रकारचा सहसंबंध आपल्याला दिसून येत नाही. अशा वेळेस एकतर तिरकस गुणाकार करून लहान मोठेपणा ठरवायचा किंवा अंशाला छेदाने भागायचं. परंतु या सर्व संख्या ऋण आहेत. आपला गोंधळ उडू नये म्हणून पहिल्यांदा धन स्वरूपात लिहायच्या. जर 25ला 18ने भागलं तर आपल्याला मिळेल 1.38. 9ला 14ने भागलं आपल्याला मिळेल 0.64.
17ला जर आपण 20ने भागलं तर आपल्याला मिळेल 0.85. 13ला जर 30ने भागलं आपल्याला मिळेल 0.43 आणि 12ला जर 15ने भागलं तर आपल्याला मिळेल 0.80. आता आपण आधी ऋणचिन्ह विचारात घेतली नाहीत, तर ज्यावेळेस या संख्या धन असतात त्यावेळेस ही सर्वात मोठी संख्या असेल 1.38. पण ज्यावेळेस आपण आणि सर्वात छोटी असेल 0.43. ज्यावेळेस आपण प्रत्येक संख्येला ऋणचिन्ह देऊ त्यावेळेस बरोबर उलट होतं. म्हणजे ही असेल सर्वात लहान आणि ही असेल सर्वात मोठी. ही मोठी 1 नंबरला येईल उतरत्या क्रमाने. 2 नंबरला येईल ऋण 0.64. 3 नंबरला येईल ऋण 0.80. 4 नंबरला येईल ऋण 0.85 आणि 5 नंबरला ही येणार आहे ऋण 1.38. तर आपण उतरता क्रम लावूया. उतरता क्रम सर्वात मोठी ऋण 0.43 म्हणजे ऋण 13/30. 2 नंबरला येईल ऋण 9/14. 3 नंबरला येईल ऋण 12/15. 4 नंबरला येईल ऋण 17/20 आणि 5 नंबरला येईल म्हणजे सर्वात लहान ऋण 25/18. सर्वात मोठी. अशा प्रकारे चिन्ह आपण देऊ. विचारले काय मध्यभागी कोणती संख्या येईल, तर मध्यभागी येणार आहे ऋण 12/15. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं 30व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. 31वा प्रश्न पाहूया आपण. पुढीलपैकी असत्य विधान कोणते. असत्य म्हणजे चुकीचे. वर्गमुळात 5 ही अपरिमेय संख्या आहे. हे विधान बरोबर आहे, कारण 5चं वर्गमूळ निघत नाही. ज्या संख्येचं वर्गमूळ निघत नाही ती अपरिमेय संख्या असते. 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. पूर्ण संख्यांची सुरुवातच शून्यापासून होते, म्हणून हेही विधान बरोबर आहे. पाय ही परिमेय संख्या आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, पाय ही अपरिमेय संख्या आहे. अपरिमेय संख्या 22/7 किंवा 3.14 या मात्र परिमेय संख्या आहेत. पण या ठिकाणी दिलेलं आहे पाय ही परिमेय संख्या आहे, त्यामुळं तिसरं विधान चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 32. 15/11 या परिमेय संख्येचे दशांश रूप पुढीलपैकी कोणते. तर आपण 15ला 11ने भागूया. 11 × 11 बाकी उरेल 4. या ठिकाणी पॉइंट दिला आणि या ठिकाणी 0 घेतला आपण. 11 त्रिक 33 बाकी उरेल 7. पुन्हा आपण 0 घेतला. 11 सक 66 बाकी उरली 4. पुन्हा आपण 0 घेतला. 11 त्रिक 33 पुन्हा बाकी उरेल 7. पुन्हा 0 घेतला आपण. तर आपल्याला
1.363636 36 या 3 6 या दोन अंकाची पुन्हा पुन्हा आवर्ती होणार आहे, म्हणून आपण ही संख्या 1.3612 याप्रमाणे आपण लिहिणार आहोत. आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. पर्याय 3 हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 33 पाहूया. दिलेल्या पर्यायातील सर्वात मोठी परिमेय संख्या कोणती? तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की ही संख्या रेषा आहे आणि 0 हा आरंभ बिंदू असतो. शून्याच्या डावीकडं ऋण संख्या असतात, उजवीकडं धन संख्या असतात. ऋण संख्या शून्याच्या डावीकडं संख्या लहान लहान होत जातात, तर शून्याच्या उजवीकडं संख्या मोठ्या मोठ्या होत जातात. ऋण संख्या या नेहमी शून्यापेक्षा लहान असतात. या ठिकाणी 3 ऋण संख्या दिलेल्या आहेत आणि जर शून्याला आपण 4 ने भागलं, 0 भागिले जर 4 केलं तर आपल्याला उत्तर 0 मिळेल आणि या 3 संख्या शून्यापेक्षा लहान असतील, म्हणून आपलं उत्तर असणार आहे सर्वात मोठी परिमेय संख्या. पर्याय 4 हे आपलं उत्तर असणार आहे. पर्याय 4 हे आपलं उत्तर असणार आहे. 34वा प्रश्न. पुढीलपैकी सर्वात लहान परिमेय संख्या कोणती? या ठिकाणी 0, ऋण 1, 1 आणि सांगता येत नाही. तर ऋण 1 जे आहे ती शून्यापेक्षाही लहान संख्या असते, म्हणून आपलं उत्तर असेल 34चं. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 35 पहा. पुढीलपैकी अचूक विधान कोणते? म्हणजे बरोबर विधान शोधायचं आहे. 5/3 व ऋण 4/2 या संख्या संख्या रेषेवर आरंभ बिंदूच्या एकाच बाजूस येतात. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ही आपण संख्या रेषा काढलेली आहे. आरंभ बिंदू हा 0 आहे. ऋण संख्या या शून्याच्या डावीकडे असतात, तर उजवीकडे या धन संख्या असतात. 5/3 ही धन संख्या आहे, ती उजवीकडे येईल आणि ऋण 4/2 ही संख्या डावीकडे येईल. परंतु या ठिकाणी म्हटलेलं आहे की त्या आरंभ बिंदूच्या एकाच बाजूस असतात, म्हणजे शून्याच्या एका बाजूस असतात. तर हे विधान चुकलेलं आहे. वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या शून्याच्या डाव्या बाजूस येते. तर वर्गमुळात 2 ही संख्या शून्याच्या उजवीकडे यायला हवी, कारण हिचं जरी आपण अंदाजे वर्गमूळ काढलं तरी 1च्या किंचितचं पुढं जाईल. त्यामुळे ही संख्या शून्याच्या उजवीकडे येईल. हेही विधान चुकीचं आहे. ऋण 4/5 ही परिमेय संख्या शून्याच्या डाव्या बाजूस येते. तर लक्षात घ्या, ऋण संख्या या नेहमी शून्याच्या डाव्या बाजूस येतात. पर्याय क्रमांक 3 हे आपलं विधान बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक 35चं पर्याय क्रमांक 3 हा आपला पर्याय बरोबर असणार आहे. 36वा प्रश्न पहा. ऋण 7/2 या संख्येच्या गुणाकार व्यस्तच्या विरुद्ध संख्या कोणती? तर गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय ते आधी पहा. गुणाकार व्यस्त मध्ये चिन्ह बदलत नाही, फक्त अंश छेदस्थानी जातो आणि छेद अंशस्थानी जातो. म्हणजे 2 अंशस्थानी येईल आणि ऋण 7 छेदस्थानी येईल. आता 2 छेद ऋण 7 ची विरुद्ध संख्या असेल. विरुद्ध संख्या लिहित असताना आपल्याला चिन्ह बदल करावे लागतात. 2 छेद ऋण 7 म्हणजेच आपल्याला ऋण 2/7 असंही लिहू शकतो.
आता ऋण 2/7 ची विरुद्ध संख्या असेल 2/7. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर असेल. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं 36व्या प्रश्नाचं बरोबर असणार आहे. पुढचं पहा, प्रश्न 37 ते 39 साठी संख्या रेषेचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायातून निवडा. एक संख्या रेषा दिलेली आहे. 37वा प्रश्न आहे, झेड या बिंदूपासून क्यू या बिंदूचे अंतर किती? तर आता विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की अंतर कधीही ऋण नसतं. तर आपल्याला एक एकक अंतरामध्ये या संख्या रेषेचे किती भाग केलेले आहेत ते आधी आपण शोधूया. तर 1 या पूर्णांकापासून 2 या पूर्णांकापर्यंत 1, 2, 3 आणि 4 म्हणजे एक एकक अंतराचे 4 समान भाग केलेले आहेत. आता याचा उपयोग खूप होतो आपल्याला अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं काढताना. तर 0 कुठं असेल म्हणजे आरंभ बिंदू, तर 1 पासून 4 भाग मागे या. 1, 2, 3 आणि 4 या ठिकाणी तुमचा 0 असणार आहे. 0च्या इकडे ऋण संख्या असणार आहेत आणि इकडे धन संख्या असणार आहेत. तर आपल्याला झेड पासून क्यू पर्यंत अंतर काढायचं आहे. फक्त एकच करायचं आहे आपल्याला, डिस्टन्स बिटवीन झेड क्यू हे अंतर आपल्याला शोधायचं आहे. तर आपण झेड आणि क्यू दरम्यान किती भाग आहेत ते पहा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 आणि एक एकक अंतराचे किती भाग केलेले आहेत तर 4, म्हणून 4 ने भागा. उत्तर आपल्याला मिळेल पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपल्याला मिळणार आहे. 38वा प्रश्न पहा, 2/4 ही संख्या दर्शवणारा बिंदू कोणता? तर ही धन संख्या आहे, म्हणजे संख्या रेषेवरती 0च्या उजवीकडे येईल. 4 भागांपैकी 2 भाग 0 पासून 4 भाग 1, 2, 3, 4 त्यापैकी 2 भाग 1 आणि 2 म्हणजे प्रश्न क्रमांक 38 आहे. 2/4 ही संख्या बिंदू P दर्शवेल. कोणता बिंदू दर्शवेल तर P बिंदू दर्शवेल. पर्याय क्रमांक 3 हे आपलं 38व्या प्रश्नाचं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 3 हे 38व्या प्रश्नाचं उत्तर असेल. आता 39वा प्रश्न पहा, बिंदू R हा कोणती परिमेय संख्या दर्शवतो? या ठिकाणी R बिंदू आहे. तर R हा बिंदू बघा, एक एकक अंतराचे किती समान भाग केलेले आहेत 4, म्हणून छेदस्थानी 4 घ्या. आता 0 पासून एकूण भाग मोजा. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. अंशस्थानी 6 लिहा. ही संख्या R हा बिंदू दर्शवेल. 39चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हे आपलं 39चं उत्तर होईल. आणि 40वा प्रश्न, प्रश्न क्रमांक 40, 5/21, 5/15, 5/3, 5/17 या संख्यांपैकी सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या यातील फरक किती? तर पहा, सर्वांचा अंश समान आहे. अशा वेळेस सर्वात मोठी संख्या असेल जिचा छेद सर्वात लहान ती सर्वात मोठी संख्या असेल. म्हणजे 5/3 ही सर्वात मोठी संख्या असेल आणि सर्वात लहान संख्या असेल जिचा छेद सर्वात मोठा ती सर्वात लहान संख्या असेल.
फरक म्हणजे वजाबाकी 5/3 वजा 5/21. 3च्या पाड्यात 21 आहे, आपण म्हणून छेद समान करूया. तर 3चं 21 करण्यासाठी आपल्याला 5ला 7ने गुणावं लागेल अंशाला आणि 3ला पण 7ने गुणावं लागेल. वजा 5/21. हा 21 छेद झाला, हा पण 21 झाला. 7×5 35. 35 वजा 5/21. 35 मधनं 5 गेले, आपल्याला उत्तर मिळेल 30/21. 30/21 हे आपल्याला उत्तर मिळणार आहे. तर पर्यायात आपल्याला कुठेही 30/21 हे उत्तर दिसत नाही, तर आपण 30/21ला संक्षिप्त रूप देऊया. 3×10 = 30 आणि 3×7 = 21, म्हणजे आपल्याला मिळेल 10/7. पर्याय क्रमांक 4ला आहे पहा. पर्याय आपला असणार आहे पर्याय 4. हे आपलं उत्तर असणार आहे 40व्या प्रश्नाचं. जर नक्की तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल आणि उदाहरणे सोडवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर देवकी गणित क्लासेस या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.